गुड मॉर्निंग मित्रांनो, मी रामेश्वर माळी. काल जसं बोललो होतो मी 26 जानेवारीला की मी कंटेंट क्रिएट करणं स्टार्ट करणार आहे असं. तर मी पहिले स्वतःविषयी सांगू इच्छितो. मी रामेश्वर माळी आहे. मी मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि मला काय करायचं होतं आणि मी काय करतोय तेच मी तुम्हाला सांगणार आहे. मी एक म्हणजे देश सेवा करणार होतो, पण आज ठीक आहे, मालक बनणं बी माझं स्वप्न होतं, पण देश सेवा करणं पहिले प्रायोरिटी होती. आज मालक बनून जगतोय, आनंदातच आहे मी. पण माझं काम तुम्हाला सांगतो मी. माझं काम असं आहे, मी फेरीवाला आहे. मी गल्लोगल्ली जाऊन ते क्लिनिंगच्या वस्तू विकत असतो. हे माझा टेम्पो आहे. हे मोठं कार वगैरे काही नाही, टेम्पो आहे छोटा हत्ती. आणि त्याच्यावर मी सुरुवात केली आहे. सुरुवात कुठून का असे ना, कंपनीत होतो. 4-5 वर्ष काम केलं कंपनीत, पण ते फक्त यूज करून घेतात. मित्रांनो, एवढंच सांगेन की मालक बना. आणि माझंही स्वप्न तेच होतं की मी मालकच बनीन भाऊ असं. कुठून बी सुरुवात करीन, पण एवढे अशी सुरुवात करावी लागेल हे नव्हता विचार केला मी. इंजिनियर लोकांचे खूप हाल आहेत मित्रांनो. कसं आहे, कंपनीत जो इंजिनियर असो कोणी असो, पाहिजे ते तेवढी रिस्पेक्ट भेटत नाही त्याला. म्हणजे आता समजा मी मन लावून काम करतोय, पण त्याचा मोबदला तर भेटणारच नाही, रिस्पेक्ट बी भेटणार नाही. मोबदला मला सांगा, 8 घंटे काम करून तुम्हाला जर 25,000 पेमेंट देत असतील तर काय फायदा नाही ना त्या गोष्टीचा. आणि ते बी पहिले ऑन रोल घेतात, नंतर टाकतात ते कॉन्ट्रॅक्ट बेसवर. त्याच्यामुळे माझ्या कंपनीचं डायरेक्ट म्हणजे मी खूप स्वप्न बघायचो की मी होईल चांगला, मस्त परमनंट होईल, असं करीन तसं करीन. नाही होऊ दिलं. शेवटी रेफरन्स कामात येतो असं त्यांनी दाखवून दिलं. आणि इंडियामध्ये खूप करप्शन आहे असं मला खूप वाटतं. जेव्हा मार्केटमध्ये निघालो तेव्हा समजलं की काय असतं काय नाही. कंपनीत खूप नेपोटिझम चालतं. आणि मला तेच सांगायचं आहे की फक्त प्रोफेशनल जगायचं आहे म्हणून आपलं आयुष्य बर्बाद करू नका, वेस्ट करू नका. माझं तर स्वप्न होतं मी मालक बनूनच जगणार आणि जगतोय. इथून सुरुवात करणार अशी माझी अपेक्षा नव्हती. असा विचार बी नाही केला होता. मी कधी ड्रायव्हर बनणार ही बी नव्हती अपेक्षा केली, म्हणजे विचार नव्हता केला मी, स्वप्न बी पाहिलं नव्हतं. पण ठीक आहे, मालक बनूनच जगतोय. लोक थोडी रिस्पेक्ट कमी देतात, चालते, मला काही विषय नाही. तर मित्रांनो, तुम्हाला कसं वाटतं माझं जे म्हणतोय मी ते योग्य आहे का माझं म्हणणं? कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. थँक्यू. जय हिंद, जय खानदेश, जय महाराष्ट्र, जय हिंद.